अमरावती इथल्या वडाळी परिसरातील नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयामध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला। अंध विद्यालयातील चिमुकल्यांसोबत सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनीही रंगपंचमी साजरी केली। नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करण्यात आली। अंध विद्यालयामध्ये राहणाऱ्या चिमुकल्यांनाही रंगपंचमीचा आनंद लुटता यावा यासाठी दरवर्षी विद्यालयामध्ये रंगपंचमी साजरी करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाण्याच्या उन्हाळ्यातल्या सुरुवातीला सैलानी यात्रा भरवण्यात आली। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सैलानी दर्गा परिसरामध्ये असंख्य नारळांची होळी पेटवण्यात आली। या होळीमध्ये जवळपास 10 ट्रक नारळ, 5 पोते खिळे आणि 200 पोते बिबे जाळण्यात आले। पेटलेल्या होळीत मनोरुग्ण आणि भाविक पडू नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स देखील लावले होते। तसंच पोलिसांनी स्वर संरक्षणासाठी डोक्यामध्ये हेल्मेटही घातले होते। औरंगाबादमध्ये जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकार विरोधात होळी पेटवली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या होळीच्या रूपाने मांडल्या, तर चौकीदाराचा पुतळाही जाळला। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड इथे होळी महोत्सवाला हजेरी लावली। ठाणे लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी होली मिलन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या कार्यक्रमाकडे उत्तर भारतीयांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। हमारे संघनाथ करने वाले और बहुत सारे आचार्य पंडित जी, पूज्य पंडित जी यहाँ पर आए हैं। बीबी नागपुरात किन्नरांनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली आहे। कळमना भागामध्ये या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून समान अधिकार द्यावे अशी अपेक्षा किन्नरांनी व्यक्त केली। रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते। गुहागर तालुक्यातील कोण कारोळ गावामध्ये सूर्योदयापूर्वी होळी पेटवण्याची परंपरा आहे। होम पेटवल्यानंतर फाका मारण्याची अनोखी परंपरा आजही इथे जपली जाते। सुरतमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने होलिका दहन साजरा करण्यात आला। नागरिकांनी सरस गावामध्ये जाळत्या निखाऱ्यावरती अनवाणी चालत दुष्ट प्रवृत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना केली। अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। गेल्या कित्येक दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशिदीचा वाद सुरू आहे। मात्र होळीच्या निमित्ताने अयोध्येतील हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येत होळी साजरी केली। यावेळी हिंदू आणि मुस्लिम ऐक्याची भावना पाहायला मिळाली। उत्तर प्रदेशमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी सगळे जण होळीच्या रंगामध्ये न्हाऊन निघाले होते, तर पारंपरिक वेशभूषा करून गाण्याच्या तालावरती ताल धरत सगळ्यांनीच होळीचा आनंद लुटला।
गुजरातच्या बडोदा शहरात नागरिकांनी इको फ्रेंडली होळी साजरी केली। महिला पारंपरिक वेशामध्ये या उत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या। चिमुरड्यांनी या इको फ्रेंडली होळीचा मनमुराद आनंद लुटला। रंगांऐवजी उपस्थितांनी एकमेकांवरती फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली।